आज आपण BPCC 112 म्हणजेच ऑर्गनायझेशनल बिहेवियर संघटनात्मक वर्तन या शृंखलेमध्ये धडा 7वा थोडा अभ्यासणार आहोत. आता या पूर्ण शृंखलेमध्ये आपली ही पुस्तिका 3 नंबरची आहे आणि या पुस्तिकेचं नाव आहे आंतरवैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया. आता यामध्ये जेव्हा आपण आंतरवैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया म्हणतो तेव्हा ही पुस्तिका खूपच वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर मांडलेली आहे. जर तुम्ही थोडा याचा जास्त अभ्यास केला असेल किंवा बघितली असेल ही पुस्तिका, तर यामध्ये आपल्याला संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन हा धडा 7वा आपल्याला इथे दिसतो. दुसरा धडा जो आहे तो आहे सत्ता आणि त्या संदर्भातल्या विविध संकल्पनांवर, म्हणजे कार्यालयीन सत्ता अवगत करण्यासाठी कुठले डावपेच लढले जातात, त्याचा इतर कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होतो, व्यवस्थापन त्याला काय कसं उत्तर देतं, या सगळ्याबाबत आपला धडा दुसरा पॉवर अँड पॉलिटिक्स हा या ब्लॉक नंबर 3 मध्ये किंवा तिसऱ्या पुस्तिकेमध्ये हा आपल्याला दिसून येतो. याच्यातला धडा तिसरा जो आहे तो होण्याआधी मी परत एकदा सांगते की धडा दुसरा जो आहे जेव्हा सत्ता आणि राजकारण असं आपण म्हणू शकतो त्याला पॉलिटिक्स म्हणल्यावर, तर यामध्ये आपल्याला अगदी खोलवर जाऊन या विषयाचा अभ्यास करता येतो आणि कार्यालयीन वर्तनामागची फार मोठी कारणमीमांसा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ज्या वेगवेगळ्या संकटांना इथे सामोरं जावं लागतं त्याबद्दलची इथे विस्तृत वर्णनं आपल्या धडा 2 नंबरमध्ये पुस्तिका 3 यामध्ये दिसून येतात. आता यामध्ये अगदी पॉवर टॅक्टिक्स म्हणजे कुठली तंत्र सत्ता स्थापित करण्यासाठी वापरली जातात, याबरोबरच इथे लैंगिक शोषणाचाही उल्लेख फार मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्याबद्दलचा अभ्यास आपण पुढच्या काही भागांमध्ये निश्चितच इथे करूया. तिसरा धडा जो आहे तर तो आहे नेतृत्वाबद्दल आणि ह्या कार्यालयीन कामामध्ये जेव्हा आपल्याला नेतृत्वाबद्दल बोलावं असं वाटतं किंवा बोलायची गरज पडते त्याबद्दलच्या सगळ्या थेरीज किंवा त्याबद्दलच्या सगळ्या वेगवेगळ्या मॉडेल्सचा अभ्यास किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्याबद्दलचे प्रयोग जे आहेत तेही आपल्याला इथे अभ्यास करावे लागणार आहेत. आता कार्यालयीन संस्कृतीमध्ये म्हणजे जेव्हा आपण ऑर्गनायझेशन कल्चर असं इथे म्हणतो तर त्याही बद्दलचा अभ्यास इथे थोडा आपण अपेक्षित आहे करणं. तर मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा भाग आहे सो संप्रेषणाचा आहे. संप्रेषणाबद्दल हा एकच भाग आजचा, कारण हा संप्रेषणाबद्दल बोलणं एवढं मोठं आहे की त्याचे आपण कमीत कमी 2 तरी भाग करावेत अशी इथे अपेक्षा आहे. आणि आपल्या पुस्तिकेमध्ये अतिशय खोलवर जाऊन खूप डिटेल्समध्ये याबद्दलचं आपल्याला विवेचन हे वाचायला मिळतं आणि म्हणूनच कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषणाचा भाग 1 आज आपण इथे पूर्ण करणार आहोत. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर या पूर्ण पुस्तिकेमध्ये आंतरवैयक्तिक स्तरावरील प्रक्रियांमध्ये आपल्याला असं दिसून येतं म्हणजे इंटरपर्सनल प्रोसेसेस ज्याला म्हणता येईल आंतरवैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया, तर यामध्ये कार्यालयाच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या संघटनेच्या दृष्टिकोनातून आपल्याला या सगळ्या विषयांचा अभ्यास इथे करणं आवश्यक आहे. चला तर मग मी आदिती समीर आपल्या सगळ्यांना या धड्याबद्दल थोडीशी जास्त माहिती करून देते. आता इथे आपण जेव्हा बघतोय की धडा 1 जिथे संप्रेषण असं म्हणलंय म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तींमधील परस्पर संबंध जे आहेत ते इथे आपण चर्चा करणार आहोत. आणि म्हणूनच इथे असं म्हणता येईल की अतिशय महत्वाच्या अशा ह्या प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला पूर्ण पुस्तिका ही इथे भरलेली दिसते आणि खूप खोलवर जाऊन याचा विचार आणि अभ्यास इथे केलेला दिसतो कार्यालयीन संबंध वाढीसाठी किंवा वृद्धीसाठी असं इथे पूर्ण करता येईल वाक्य. आता पुढे जाऊन जर आपण विचार केला तर फक्त संप्रेषणाच्या भागात किंवा आपल्या कम्युनिकेशनच्या धड्यामध्ये आपल्याला इथे असं दिसून येईल की संप्रेषणाची जी संकल्पना आहे म्हणजे आपण कुठल्याही नवीन विषय विचार करताना किंवा नवीन विषयाचा अभ्यास करताना ज्या पद्धतीने आपण इथे करतो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्या मागचे उद्देश आहेत हा अभ्यास करण्यामागचे, तर त्यानंतर आपण नेहमीच असं बघतो की मिनिंग आहे, रिलेव्हन्स आहे म्हणजे त्याचा अर्थ, त्याची संकल्पना, त्याची व्याख्या, रिलेव्हन्स म्हटल्यावर त्याचा उपयोग आपल्याला काय करता येईल, त्याचं महत्व, आपल्या रोजच्या आयुष्यातलं संप्रेषणाचं महत्व आणि निश्चितच कार्यालयीन संप्रेषणाचं महत्व आपल्याला तिथे बघावं लागेल.
त्याचप्रमाणे फंक्शन्स म्हणजेच संप्रेषणाची कार्ये आपल्याला इथे अभ्यासाला लागतात. आता ह्या सगळ्या पूर्ण अभ्यासामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की सुयोग्य आणि प्रभावी कम्युनिकेशन किंवा संप्रेषणासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल आणि त्याची प्रक्रिया ही कशी असते, त्याच्यात कोणते घटक सातत्याने कार्य करत असतात. जर तुम्ही इथे बघितलं तर इथे शब्द फार उचित वापरलेला आहे, ज्याला त्यांनी निर्धारके असं म्हणलेलं आहे. एक फार सुंदर पुस्तक मी इथे अभ्यासासाठी घेतलेलं आहे आपल्या पुस्तिकेबरोबरच, आणि त्यामध्ये ह्या लेखिकेने आपल्याला निर्धारके हा अतिशय ऑप्ट म्हणतात किंवा अतिशय योग्य सुयोग्य असा शब्द इथे दिलेला आहे. तर जे घटक या संप्रेषणावर सातत्याने काम करत असतात त्याला इथे निर्धारके म्हणलेलं आहे. आता हे जे पिवळ्या रंगातले भाग तुम्हाला दिसतात किंवा पॉइंटर्स तुम्हाला दिसतात, हे सगळे आज आपण अभ्यास करणार आहोत. आणि भाग 2 म्हणजे पुढच्या वेळी आपण संप्रेषणाचे स्वरूप, त्याचे प्रकार, त्याची व्याप्ती, त्याचे महत्व किंवा त्याचं जे पूर्ण जाळं असतं त्याबद्दलची थोडी चर्चा करू. आणि आपल्या पुस्तिकेमध्ये फारच सुंदर पद्धतीने हे सगळं मांडलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल तर बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच संप्रेषणातील अडथळे याबद्दल शारीरिक, मानसिक आणि इतर अशा पद्धतीचं वर्गीकरण किंवा आपल्याला प्रकार हे आपल्या इथे दिसून येतात. म्हणजे अडथळ्यांचेही वेगवेगळे प्रकार हे आपण इथे अभ्यासणं हे फारच गरजेचं ठरतं. म्हणजे बघा, आपण हे संकल्पना, व्याख्या, कार्य, निर्धारके, प्रक्रिया पूर्ण संप्रेषणाची, त्याचे स्वरूप, त्याचा प्रकार, त्याची व्याप्ती, त्याचं महत्व आणि खास करून त्याचे अडथळे किंवा त्यामध्ये येणारे अडथळे या सगळ्याची चर्चा आपण इथे निश्चित करणार आहोत. आता जेव्हा आपण यामध्ये पुढे जातो तेव्हा तुम्हाला इथे एक चित्र दिसत असेल या स्लाइडवर, आणि हे स्लाइडवरचं चित्र आहे आपल्याला बालभारतींनी मानसशास्त्राची व्याप्ती किंवा त्याचं मुख्य ध्येय असं सांगताना हे दिलेलं आहे. आणि जे एका भागामध्ये आपण हे चित्र बघितलेलं असेल तर इथे आपण करतो काय की त्याचं वर्णन असतं, त्याचं एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण असतं किंवा त्याचं पूर्वकथन असतं म्हणजे प्रोजेक्शन असतं. आणि सगळ्यात शेवटचा भाग असतो तो नियंत्रणाचा असतो. म्हणजेच या चारही भागांमध्ये, या चारही गोष्टींमध्ये आपण इथे बघू शकतो की या सबंध आराखड्यावर, या धड्याच्या पूर्ण पायरीवर किंवा या प्रत्येक स्टेपवर आपल्याला इथे दिसून येईल की आपण मानसशास्त्राचं मुख्य ध्येय हे पूर्ण करत आहोत. म्हणजे ही पूर्ण ह्या धड्याची ही संकल्पना जी आहे तर त्यामध्ये आपण संप्रेषणाचं वर्णन तर करूच, त्याच्यानंतर त्याच्या पद्धतीने पुढचा भाग आहे तो स्पष्टीकरणाचा आहे. संप्रेषण कसं झालं पाहिजे, कसं ते प्रभावी ठरू शकतं, त्याच्यात काय अडचणी येतात याबद्दलची ही चर्चा आपण इथे करू शकू. एखाद्या प्रकारच्या वर्तनामुळे किंवा एखाद्या प्रकारच्या संप्रेषणामुळे काय पद्धतीचे प्रतिसाद आपल्याला बाकीच्या व्यक्तींमध्ये दिसून येईल याचंही पूर्वकथन इथे आपल्याला निश्चित बघता येईल. आता जर यामुळे काही अडथळे निर्माण होणार असतील तर ते अडथळे येऊ नयेत म्हणून आपल्याला नियंत्रण हे करावंच लागेल. म्हणून एक नियंत्रित संप्रेषणाची संकल्पना ही इथे आपल्याला मांडता येईल. चला तर मग पुढे जाऊया आजच्या या भागात. आणि अरे, ही स्लाइड तर पूर्ण रिकामी आहे. म्हणजेच आपल्याला आता वेळ आली आहे एका छोट्याशा गोष्टीची. आता बघा, एक पूर्ण इमॅजिनरी किंवा आपल्या मनातल्या मनात आपण असा विचार करूया की एक गोष्ट आहे छोटीशी, आणि जेव्हा आपण हे जेव्हा आपण मनात विचार करतोय किंवा ज्या पद्धतीने आपण एखादी प्रतिमा इथे आपल्यासमोर मांडतोय तेव्हा सहज सोपा विचार करून बघा. आता मी काही शब्द उच्चारले ते तुमच्या मनात कसे येतात याच्याबद्दलचा थोडासा आपण इथे विचार करूया. जेव्हा आपण विचार करतो एखाद्या अतिशय धडाडीच्या, तरुण आणि कर्तबगार अशा पोलीस इन्स्पेक्टरचा, आता बघा मी 3-4 शब्द नक्की वापरले. धडाडी त्या व्यक्तीमध्ये आहेच, तरुण आहे, आणि शिवाय एक अतिशय धैर्यशाली किंवा न घाबरणारी अशी ही व्यक्ती आहे. आणि निश्चितच त्यांच्या व्यवसायाबद्दल आपण ते बोलतोय आणि ती व्यक्ती आहे पोलीस इन्स्पेक्टर. आता बघा, हे जे चित्र इथे प्रदर्शित होईल अशी प्रतिमा आली का हो आपल्या मनात? हा आपला थोडासा गैरसमज इथे झालेला दिसतो. मग असं का बरं होतं? म्हणजे आपण जेव्हा एक धडाडीचा, कर्तृत्ववान अशा पोलीस इन्स्पेक्टर बद्दल विचार करतोय तेव्हा एखादी स्त्री पोलीस इन्स्पेक्टर असू शकते असं पटकन आपल्या मनात का बरं येत नाही? म्हणजेच
आपलं संप्रेषण म्हणजे मी तुम्हाला देतानाचं किंवा वहन जे होत आहे त्या संप्रेषणामध्ये अपयश आलेलं आहे हे नक्की. म्हणजे काहीतरी कमी पडलेलं आहे. आता हे काय कमी पडलं? मी तुम्हाला लिंग सापेक्ष असे कुठलंही क्रियापद न वापरता ही इन्फॉर्मेशन किंवा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बघा आता यामध्ये तुम्ही निश्चितच तुमच्या मनातले काही गृहीत किंवा काही गृहीतके त्याच्यात मिसळली आणि म्हणून एका धडाडीच्या कर्तृत्ववान पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका आपल्या मनात एका पुरुषाच्या स्वरूपात अवतरली होती. खरं तर ही निश्चितच स्त्रीही असू शकते हे आपण सगळ्यांनी निश्चित मान्य केलेलं आहे. म्हणजे आपण एक सर्वसाधारण अंदाज बांधतो आणि हा अंदाज बांधताना काही प्रश्न आपल्या मनाला पडतात. एक कर्तृत्ववान तरुण धडाडीची व्यक्ती जी पोलीस इन्स्पेक्टर आहे ती निश्चित पुरुष असणार असं गृहीतक आपण डोक्यात धरून ठेवतो आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये खास करून हा भाग आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो की फारच कमी लोक असं समजू शकतात की एक पोलीस इन्स्पेक्टर, एक मोठा डॉक्टर किंवा एक असे कर्तृत्ववान असं शास्त्रज्ञ ही महिलाही असू शकते. याबद्दल थोडीशी शंका बऱ्याच लोकांच्या मनात येते आणि फक्त काही प्रमाणातच लोक असं मनात समजून घेऊ शकतात. आता या सगळ्या गैरसमजांसाठी आता हा गैरसमजच झाला नाही का? म्हणजे भारतीय संस्कृतीमुळे झालेल्या या गैरसमजांसाठी निश्चितच आपल्या सामाजिकीकरणाचा फार मोठा भाग आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट आजकाल फार प्रभावी ठरते बरं का, आणि ती आहे ती सोशल मीडियाची. म्हणजे आपल्या डिजिटल अशा माध्यमातून आपण ज्या पद्धतीच्या माहितीचं दळणवळण करतो किंवा देवाणघेवाण करतो त्यानुसारही आपली संस्कृती ही बदलत चाललेली आहे आणि या बदलत्या संस्कृतीवर आधारित असेल किंवा त्यामुळे अधोरेखित झालेले असेल संप्रेषणामधले फरक हे आपल्या आता अंगवळणी निश्चितच पडलेले आहेत. आता आपण संवाद कसा साधतो म्हणजे आपण फक्त एकमेकांशी बोलणं हा संवाद आहे का आपण जे ऐकतो जे बोलतो तेवढाच संवाद आहे? लिखित स्वरूपातला संवाद हा संप्रेषण असू शकतो का? या सगळ्यांबद्दलची चर्चा आजच्या या भागात आपण करूया. आता जेव्हा आपण ह्याबद्दल बोलतोय तेव्हा मी तुम्हाला छोटंसं चित्र दाखवणार आहे. बालभारती नक्कीच नेहमीच आपल्याला मदत करतं अशी छान छान चित्र आणि याबद्दलची माहिती निर्माण करून देण्यात. आता तुम्ही पहिलं उदाहरण आहे ते आई सकाळी उठवते मुलाला आणि वेळेवर जाण्यासाठी उठवते. आता हे सुद्धा संप्रेषण आहे. म्हणजे त्याच्यात एक संवाद आहे पण तो एकतर्फी आहे. आई हाक मारतीये. निश्चितच हे संप्रेषण आहे. दुसरा भाग आहे बघा, पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय आणि पक्ष्यांचा आवाज ऐकल्यावर आपल्या मनात एक प्रकारचा आनंद, एक प्रकारचा काय म्हणता येईल कुतूहल किंवा एक प्रकारचा एक छान असं अशी भावना ही निर्माण होत असते आणि त्यामुळे पक्ष्यांचा आवाज ऐकल्यामुळे मनाला मिळणारी शांतता ही आपल्याला तितकीच प्रिय असते. आता याला संवादामध्ये आपल्याला गणता येईल का संप्रेषणामध्ये गणता येईल? म्हणजे पक्षी जो संवाद साधतात तोही संवादाचाच भाग आहे, संप्रेषणाचाच भाग आहे. मात्र प्राणी पशुपक्ष्यांपेक्षाही माणसाचं संप्रेषण किंवा मनुष्य प्राण्यांनी केलेलं संप्रेषण हे फार क्लिष्ट आणि मोठ्या प्रमाणात किंवा महत्वाचं किंवा फार अधोरेखित केलेलं असू शकतं. आता तिसरं चित्र तुम्हाला जर इथे दिसत असेल तर ते आहे दोन मैत्रिणी चॉकलेट खातानाचं. आता एकमेकांशी वाटून खाल्लेलं हे चॉकलेट निश्चितच आपल्याला आनंद देऊन जातं. तसेच आपल्या शिक्षकांनी पाठीवर मारलेली थाप, कौतुकाचे 2 शब्द हे आपल्याला अभिप्रेरणा देतात पुढे जाण्याची आणि हे सगळं हा संप्रेषणाचाच एक भाग आहे हे निश्चित. म्हणजेच असं आपल्या असं लक्षात येईल की अतिशय छोट्या तान्ह्या मुलाला आईनी घेतलेली काळजी समजते, तिने घेतलेलं कष्ट समजतात, तिने त्याच्यासाठी केलेल्या एखाद्या छानशा हास्याची कल्पना ते बाळ करू शकतं आणि म्हणूनच त्याला ते प्रतिसाद देत असतं. म्हणजेच न बोलताही संप्रेषण हे निश्चितच होत असतं. नैसर्गिकरित्या होणारं संप्रेषण म्हणजे किंवा आवाज हे जे आहे तेही आपल्याला कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही सतत पुरवत असतात.
हा, आता ती माहिती आपण किती घेतो किंवा ती उचलतो किंवा शिकतो हे निश्चितच आपल्यावर अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा आपण संप्रेषण असं म्हणतो तेव्हा दोन किंवा अधिक व्यक्तींच्या परस्पर संबंधांना किंवा त्याला एक विशिष्ट अर्थ देण्याच्या प्रक्रियेला आपण इथे निश्चितच महत्व देऊ शकतो. आता मी तुम्हाला इथे अजून एक छोटंसं चित्र दाखवणार आहे. जर तुम्ही बघत असाल इथे तर दोन व्यक्ती आहेत आणि ते एकमेकांकडे पाठ करून उभे आहेत आणि त्या दोघांचेही चेहरे अतिशय जोराने आक्रसलेले आहेत. एक दुःखद असा आहे किंवा रागीट असा आहे किंवा नकोसा असा हा शारीरिक बोलीचा भाग आपल्याला इथे दिसतोय. आता इथे ते दोघ जण एकमेकांशी काही बोलतायत का हो? कदाचित नाही. पण ते एकमेकांना काही सांगतायत का हो? निश्चितच. म्हणजेच आपण शब्दात न व्यक्त केलेल्या भावनांनी एकमेकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेला संप्रेषण असं नक्की म्हणता येईल. मग हे शाब्दिक असो किंवा अशाब्दिक असो, ह्याचा सगळ्याचा अभ्यास आपल्या ह्या आजच्या पुस्तिकेत निश्चितच केलेला आहे. हा धडा 7वा आहे, परत एकदा आठवण करून देते, आणि हा आहे संप्रेषणाबद्दलचा जास्त विचार. आता यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत? तर आपल्याला अर्थ तर आता संप्रेषणाचा कळतोच आहे, त्यानुसार त्याबद्दलची प्रक्रिया किंवा त्याच्या मागची प्रक्रिया कशी असते, त्यामध्ये त्याचा अर्थ आणि त्याबद्दलचं महत्व हेही आपण इथे समजून घेणार आहोत. आता जेव्हा आपण व्यवस्थापन शास्त्राच्या मूलभूत संकल्पनांचा विचार करतो तेव्हा संप्रेषणाचा हा मोठा विचार आपल्याला करावाच लागतो. मग त्यामध्ये दोन भाग आहेत. जेव्हा व्यवस्थापन शास्त्राला संप्रेषणाचा अभ्यास करायचा असतो तो फार मोठ्या प्रमाणावर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटसाठी किंवा ज्याला म्हणता येईल मानवी संसाधन विकासासाठी आपण हा करत असतो. त्याचप्रमाणे ग्राहकांची काळजी घेण्यात किंवा कर्मचाऱ्यांची आपल्याला काळजी घेण्यात जेव्हा अपेक्षा असते तेव्हाही आपल्याला संप्रेषणाचा अभ्यास हा फार मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. म्हणजे व्यवस्थापनाच्या विविध शाखांमध्ये संप्रेषणाचा अभ्यास हा प्रत्येक भागात येतच असतो. जर तुम्ही मार्केटिंग म्हणजेच विपणनाचा जर अभ्यास केला असेल तर त्याही मध्ये आपल्याला संप्रेषण हे शिकावंच लागतं, कारण ऍडव्हर्टाइजमेंट किंवा विज्ञापनाच्या भागातही आपण संप्रेषणाबद्दल जास्त विचार करतो. म्हणजेच हा पूर्ण भाग संप्रेषणाचा जो आहे तो व्यवस्थापनाच्या आणि संशोधकांच्या दृष्टीने फारच मोठा आहे, महत्वाचा आहे, आणि आपण जेवढं वाचू त्याच्याबद्दलचं तेवढं कमीच असतं, जेवढं बोलू त्याबद्दलचं तेवढं कमीच आहे असं म्हणता येईल. ते खूप मोठ्या अभ्यासशास्त्रज्ञांनी सातत्याने केलेलं आहे. आणि म्हणूनच अतिशय परिणामकारक अशा पद्धतीने जर आपण संवाद साधू शकलो किंवा संप्रेषण साधू शकलो आपल्या ग्राहकांशी, आपल्या व्यवस्थापनाशी, आपल्या कर्मचाऱ्यांशी, तर निश्चितच संस्थेचं यश हे द्विगुणित व्हायला वेळ लागत नाही. आता जेव्हा आपण काम करत असतो कुठल्याही ठिकाणी, मग तो अगदी शाळेचा किंवा कॉलेजचा अभ्यास असू दे, महाविद्यालयाचा अभ्यास असू दे, किंवा अगदी मैदानात जाऊन खेळ असू दे, सर्व ठिकाणी आपल्याला संवाद साधणं हे अत्यावश्यकच असतं. म्हणजे संप्रेषण हे वैश्विक असतं असं आपल्याला म्हणता येईल. आता जेव्हा म्हणजे अगदी खरं सांगायचं झालं ना तर आपण जितका श्वास घेणं आपल्यासाठी गरजेचं असतं ना तेवढंच संप्रेषण पण महत्वाचं असतं. तुम्ही असं इमॅजिन करून बघा किंवा तुमच्या मनात असा विचार आणून बघा की आपल्या छोट्याशा एखाद्या खोलीत आपण पूर्ण बंद राहिलोय आणि आपल्या आजूबाजूला कोणीच नाहीये ज्याच्याशी आपण बोलू शकतो, ना डिजिटली किंवा व्हर्च्युअली आपण बोलू शकतोय कुठल्या दुसऱ्या माध्यमातून, ना आपल्या समोर कोणी मनुष्य प्राणी किंवा प्राणी पक्षी आहेत, तर कसं बरं वाटेल आपल्याला? नाही नाही नाही, म्हणजेच संप्रेषणा वाचून आपला जीव गुदमरेल, आपल्या भावना कोणतील आपण स्वतःला तर व्यक्त करू शकणारच नाही, पण बाकीच्यांशी आपण संवाद न साधू शकल्यामुळे एक एकाकीपणा, एकलकोंडेपणा हा आपल्याला नक्की दिसून येईल आणि त्याचा खूपच नकारात्मक परिणाम आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वावर होईल असं निश्चित म्हणता येईल. आता ह्या सगळ्या गोष्टी साधताना आपल्याला काही शास्त्रीय दृष्टिकोनातून याच्याकडे बघणं हे गरजेचं असतं. म्हणजे जर योग्य प्रकारचं संप्रेषण झालं नाही तर त्याच्यामुळे कामाचा दर्जा हा निकृष्ट ठरू शकतो किंवा कामात मोठ्या त्रुटी, चुका या सहज आढळू शकतात. आता म्हणून आपल्याला जसं मी म्हणलं की जसं इतका श्वास घेणं गरजेचं असतं माफ करा, तेवढीच गरज आपल्याला सुयोग्य संप्रेषणाची असते असं इथे म्हणता येईल. आता आपल्या पुस्तिकेमध्ये वेगवेगळ्या
प्रकारच्या व्याख्या आणि त्याच्याबद्दलचं संरूपण आपल्याला दिलेलंच आहे. परंतु आपण या शब्दाची थोडीशी फोड बघूया. म्हणजे मूळ शब्द आहे कम्युनिकेशन हा, आणि कम्युनिकेशन हा एक लॅटिन शब्द आहे कम्युनिस, त्याच्यापासून तयार झालेला आहे. म्हणजे हा शब्द आहे कम्युनी, जो लॅटिन आहे, तो सांगतो की समान किंवा एक सामायिक अनुभव जो सगळ्यांना मिळतो तो असतो संप्रेषणामध्ये. आणि हा खूप मोठा घटक असतो प्रत्येक आपल्या आयुष्याच्या पायरीवर किंवा जीवन चक्राच्या आपल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला याची गरज लागते असते. आता इथे जर तुम्ही चित्रात बघत असाल तर एक अगदी छोटंसं बाळ आपल्याला दिसतंय. म्हणजे त्याचं रडणं ऐकल्यानंतरच आई त्याला दूध पाजते असं आपण म्हणतो. म्हणजेच कुठल्या ना कुठल्या प्रकारे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये एक प्रकारची माहिती ही दिली जाते किंवा घेतली जाते. आता इथे एखाद्या छोट्या बाळाला हसून आपण त्याची बोललो किंवा जवळ घेतलं तर निश्चितच ज्या पद्धतीची काय म्हणताय प्रेमाचा ओलावा किंवा ज्या पद्धतीने ते बाळ आपलं असं करता येतं त्या पद्धतीवर आपल्या संप्रेषणाचा दर्जा अवलंबून असतो, हे लक्षात घ्या. आता जर दुसऱ्या किंवा प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर असं म्हणता येईल संप्रेषणाचा प्रकार कदाचित बदलत असेल, मात्र त्याचं महत्व हे तितकंच राहतं. खरं सांगायचं तर ते फार वाढतही जात असेल. त्यात पुढचा भाग आपण बघितला तर संप्रेषणामध्ये बोलणं हे फक्त 30% असतं, वाचन हे 16% असतं, आणि जर तुम्ही बघितलं तर 9% हे लेखन असतं. आता तुम्ही म्हणाल की हे तर किती झाले बघा. म्हणजे उरलेला सर्व भाग हा ऐकण्यामध्ये असतो. म्हणजे संप्रेषणामध्ये ऐकणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते जवळजवळ 45% असतं. बोलणं फक्त 30%, वाचनाचा परिणाम 16% आणि लेखनाचा फक्त 9%. असं या सगळ्या मिळून एक संप्रेषणाचा भाग हा पूर्ण तयार होत असतो. आता परस्पर संबंध हे चांगलेही असू शकतात आणि वाईटही असू शकतात. तसंच संप्रेषणही अतिशय उत्कृष्टरित्या भावना ह्या धनात्मकही करू शकतं, त्याचप्रमाणे ऋणात्मक किंवा नकारात्मकही करू शकतं. म्हणजे काही प्रकारच्या संप्रेषणामुळे आपल्याला वाईट वाटू शकतं, राग येऊ शकतो, भीती वाटू शकते, तर काही प्रकारच्या संप्रेषणामुळे आपल्याला आनंद, कौतुक, कुतूहल अशा वेगवेगळ्या भावना या निर्माण होऊ शकतात. आता या सगळ्याचा विचार करताना व्यवसायाशी याचा जर संबंध लागला तर फक्त ग्राहकांशी केलेल्या विशिष्ट प्रकारच्या संप्रेषणामुळे व्यवसायाचा नफा किंवा तोटा हा सहज शक्य होतो. जितकं चांगलं संप्रेषण तितके चांगले ग्राहक संबंध आणि तितकं चांगलं ग्राहक हित असं इथे बघण्यात आलेलं आहे. आता अर्थातच याचा सगळ्याचा या टप्प्याचा आपण पुढच्या भागात निश्चितच जास्त खोलात जाऊन विचार करणार आहोत. आता मी तुम्हाला इथे एक अजून चित्र छोटंसं दाखवते. जर तुम्हाला दिसत असेल तर बघा की एक आई आपल्या मुलाला काही सांगते. आता इथे परत हे संप्रेषण शाब्दिक नाही, अशाब्दिक आहे. म्हणजे फक्त बोट तोंडावर ठेवून ती आई सांगते की शांत राहा, आरडाओरडा करू नकोस. आता यामध्ये सुद्धा ती रागवतीये बरं का, किंवा ती शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. या प्रकारच्या संप्रेषणालाही एक फार मोठं महत्व आपल्या आयुष्यात आणि व्यवसायामध्ये निश्चितच असतं. जर आपण पुढचा भाग बघितला याचा तर आपल्या पुस्तिकेप्रमाणे एक व्याख्या इथे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने तयार करून दिली आहे. आता याचा जो मराठी त्याचं भाषांतर आहे किंवा रूपांतरण आहे ते जर बघितलं तर अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन म्हणजेच अमेरिकन मानसशास्त्र संघटनेच्या मते ते असं म्हणतात की कम्युनिकेशन रेफर्स टू, म्हणजे संप्रेषण म्हणजे काय असं जेव्हा ते सांगतात तेव्हा माहितीचे वहन हा सगळ्यात मोठा भाग इथे आहे. आता हे माहितीचे वहन कसे होते आणि कसे अपेक्षित असते याबद्दल इथे चर्चा केलेली आहे. आता हे माहितीचे वहन शाब्दिकही असू शकते किंवा अशाब्दिकही असू शकते. म्हणजे ही जी व्याख्या आहे ती म्हणते की माहितीचे शाब्दिक किंवा अशाब्दिक वहन. बघा म्हणजे आपण तुकडे तुकडे करून जर ही व्याख्या वाचली तर अतिशय सोपी आणि छान समजायला अशी किंवा अतिशय पटकन लक्षात राहील अशा पद्धतीची ही व्याख्या आहे. तुम्हाला परीक्षेत उत्तर लिहिताना याचा खूपच फायदा होईल.
म्हणजे माहितीचे शाब्दिक किंवा अशाब्दिक वहन. आता शाब्दिक मध्ये ते तोंडी असू शकते किंवा लिखित स्वरूपातही असू शकते, आणि अशाब्दिक मध्ये हावभाव असतील, खुणा असतील, हातवारे असतील, पोत असेल आवाजाचा, किंवा अजून काही सांकेतिक खुणा असतील, या सगळ्यांच्या एकत्रित परिणामामुळे जे माहितीचे वहन होते त्याला आपण संप्रेषण असं इथे निश्चितच म्हणू शकतो. आता यामध्ये विचार आहेत, भावना आहेत, एखाद्याचे अनुभव आहेत किंवा कल्पना आहेत, या सगळ्यांची देवाणघेवाण अपेक्षित आहे. आता यावर जसं मी म्हटलं तसं आपल्याला काही सांस्कृतिक पगडे असतात किंवा आपण लहानपणापासून काही गोष्टी बघत आलेल्या असतो आणि त्यामुळे आपल्या विचार करण्याची एक विशिष्ट पद्धत अशी निर्माण झालेली असते आणि त्यामुळे संप्रेषणामध्ये फरक हा निश्चित पडू शकतो. म्हणून इथे म्हणलंय की आंतरव्यक्तिक अशी ही प्रक्रिया आहे, वैश्विक अशी ही प्रक्रिया आहे आणि निश्चितच सामाजिक आणि सांस्कृतिक अशी ही प्रक्रिया आहे. म्हणजे याच्यापासून आपण पळूनही जाऊ शकत नाही. जर ते नको असलेलं संप्रेषण आहे तर ते टाळण्यासाठी काय करावं लागतं, ते चांगलं होण्यासाठी, त्याच्या प्रभावीपणासाठी आपण काय करू शकतो, याच्याबद्दलही विचार आपल्याला निश्चित इथे करता येईल. आता जर तुम्ही इथे एक चित्र बघितलं तर हे बालभारतीचं चित्र मी तुम्हाला इथे दाखवतेय, जिथे आपण असं बघू शकतो की अतिशय एखादा गंभीर आजारांनी त्रासदायक असं झालेला व्यक्ती किंवा त्रासलेला अशा व्यक्ती इथे बघितलात, किंवा एखादा अपघातग्रस्त जेव्हा पलंगावर विश्रांती, सक्तीची विश्रांती घेत असतो, तेव्हा अतिशय लांब तोंड करून, चिडून, रागीटपणे त्याच्याशी बोलून आपल्याला संप्रेषण हे चांगलं साधता येत नाही हे मी सांगायला नकोच आहे. आणि निश्चितच आपण इथे बघू शकतो की जर ह्या संप्रेषणामध्ये किंवा ह्या माहितीच्या वहनामध्ये किंवा दळणवळणामध्ये जर आपण आनंदी, उत्साही आणि चांगल्या पद्धतीने हे संप्रेषण साधू शकलो तर त्या व्यक्तीला निश्चितच लवकर बरं वाटेल आणि आजारमुक्त होण्यासाठी मदत होईल, याच्याबद्दल काही शंकाच नाही. आता पुढचा भाग बघूया. इथे जर बघितलं तर आपल्याला प्रभावी संभाषणासाठी किंवा प्रभावी संप्रेषणासाठी आपल्याला काय बरं करता येईल, कारण भाषा हा खूप मोठा घटक असतो. अर्थातच हा फक्त एक घटक नसतो. जसं आपण आधी म्हणलं की शाब्दिक अशाब्दिक दोन्ही पद्धतीने असू शकतो. मात्र तरी सुद्धा असं म्हणता येईल की भाषा हा एक फार मोठ्या पद्धतीने कार्यरत असतो संबंध प्रभावी संप्रेषण मिळवण्यासाठी. आता एखादी भाषा जर आपल्याला समजत नसेल तर त्या भाषेत केलं गेलेलं संप्रेषण हे अवघड ठरू शकतं. मात्र आपल्या मातृभाषेतून, जसं आता आपला हा संबंध भाग हा मातृभाषेतून आहे, त्याचप्रमाणे त्या पद्धतीने जर संप्रेषणासाठी उपयोगी आणली आपली मातृभाषा तर निश्चितच आपल्याला याचा फार मोठा झालेला फायदा हा दिसून येऊ शकतो. आता हे सगळं केलं जातं माहितीच्या विनिमयासाठी किंवा माहितीच्या दळणवळणासाठी किंवा देवाणघेवाणीसाठी. त्याचा उपयोग आपल्याला होतो निर्णय घेण्यासाठी. एक चांगल्या पद्धतीचा निर्णय, एक पुढे जाताना आपल्याला उपयोगी पडणारा निर्णय असा हा घ्यावा. आणि त्यासाठी जसं तुम्ही मानसशास्त्राचं ध्येय बघितलं की पुढे जाण्यासाठी, प्रोजेक्शनसाठी, पुढचा भविष्याचा विचार करण्यासाठी, त्याच्याबद्दलच्या कल्पना मांडण्यासाठी आपल्याला संप्रेषणाचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. आता जेव्हा आपण एखाद्या टीम मध्ये किंवा एखाद्या समूहामध्ये काम करत असतो तेव्हा निश्चितच प्रत्येकाचे विचार जुळतातच असं नाही किंवा भावना एकसारख्याच असतील असं नाही. मग तिथे समस्या उद्भवू शकतात आणि उद्भवलेल्या समस्या जर एकमेकांशी आपण बोललोच नाही किंवा एकमेकांना सांगितल्याच नाहीत तर निश्चितच आपल्याला या समस्यांचा राक्षस हा उभा ठाकलेला दिसून येऊ शकतो. आता या समस्यांच्या राक्षसाला तोंड देण्याचं काम आपण संप्रेषणाच्या माध्यमातून करू शकतो खूप प्रभावीपणे, किंवा समस्यांचं निराकरण हे करण्यासाठी आपल्याला मदत मिळते संप्रेषणामुळे. कार्यालयीन कामाचा दर्जा किंवा क्वालिटी ज्याला म्हणता येईल ती आपल्याला खूप चांगली सुधारता येते आणि योग्य पद्धतीने, योग्य संदेशानुसार किंवा योग्य पद्धतीच्या संप्रेषणानुसार आपण हे नक्की ध्येयपूर्ती पर्यंत नेऊ शकतो. आता ह्या सगळ्यासाठी एक निश्चितच माध्यम हे आवश्यक असतं. आता हे माध्यम कुठलंही असू दे, म्हणजे डिजिटल मीडिया असू दे, तुम्ही चित्रात बघू शकता की पॅन्डेमिक मध्ये किंवा करोना कालावधीमध्ये आपल्याला ऑनलाईन किंवा आंतरजालाद्वारे सगळ्या सभा ह्या घ्याव्या लागत होत्या किंवा मीटिंग्स ह्या अटेंड कराव्या लागत होत्या.
आणि त्यामध्ये सुद्धा एका विशिष्ट प्रकारच्या संप्रेषणाची गरज ही आपल्याला गरज त्याची पडत होती. या सगळ्यामध्ये काही पद्धतीचं विशिष्ट माध्यम हे आपण वापरलेलं होतं. आता जर आपण इथे पुढे जाऊन बघायचं झालं तर प्रभावी संप्रेषणासाठी आपल्याला निश्चितच संदेशवहनामध्ये निव्वळ माहिती द्यायची नसते तर ती स्वीकारायचीही असते, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जसं आपण आधी म्हणलं की बोलणं, वाचणं, लिहिणं याबरोबरच ऐकणं हेही तितकंच महत्वाचं असतं. आता जेव्हा आपण या सगळ्याबद्दल बोलतोय तेव्हा परत परत हे शब्द येतात, ते तुम्ही नक्की लिहून ठेवत असाल याची मला खात्री आहे. कारण परीक्षेमध्ये याच्याबद्दल जर छोटे प्रश्न आले तर या छोट्या प्रश्नांमध्ये म्हणजे 20 मार्कांचे जे मोठे प्रश्न असतात किंवा 2 मार्कांचे जे छोटे प्रश्न असतात, या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी हे आपल्याला पॉइंटर्स किंवा हे छोटे छोटे मुद्दे आपल्याला नक्की मदत करतील. म्हणजे भाषा, हावभाव, बोलून किंवा लिहून व्यक्त केलेल्या भावना या सगळ्यांद्वारे एक फार मोठं प्रभावी संप्रेषण झालेलं आपल्याला दिसून येऊ शकतं. समस्या निवारणासाठी, निर्णय घेण्यासाठी आणि आता जेव्हा आपण कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून याचा विचार करतो तेव्हा एखाद्या नोकरीसाठी लागणारी पात्रता तर असतेच, पण त्या नोकरीतून काय नेमकं अपेक्षित आहे किंवा त्या कामाच्या उद्देशपूर्तीसाठी त्या कर्मचाऱ्यांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे ह्याची जी माहिती असते ती कामाच्या जबाबदारीची जाणीव आणि ही माहिती ही कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवणं हे व्यवस्थापनाचं काम असतं. आणि त्यासाठी संप्रेषण खूप मोठ्या प्रमाणावर हे आपल्याला उपयोगी ठरतं किंवा उपयुक्त ठरतं. म्हणजेच संदेह निवारण, जर काही आपल्या डोक्यात जर काही कॉन्फ्लिक्ट असेल किंवा जर आपल्याला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही समस्या असेल किंवा संदेह असेल, अँबिग्विटी असेल, तर त्या सगळ्यातून आपल्याला लांब नेण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे एक स्वच्छता किंवा एक मनाचा अतिशय क्लॅरिटी ज्याला म्हणता येईल किंवा एक सुयोग्य कल्पना त्याची आपल्याला येण्यासाठी संप्रेषण हे फार मोठ्या प्रमाणावर काम करत असतं. म्हणजे आपली नोकरी आपण कशा पद्धतीने करावी. आता ह्यामध्ये जर हे फार क्लिष्ट होत असेल तर आपण असं छोटंसं उदाहरण घेऊया की एखाद्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याच्याबद्दलही आपण एक व्यवस्थित किंवा एक अतिशय सोपं साधं असं जे वर्णन असतं तो शिक्षक करू शकत असतो. आणि त्या अभ्यासाच्या प्रक्रियेला किंवा एखाद्या सोप्या सरळ अशा ह्या पद्धतीला आपण जर स्वीकारलं तर निश्चितच त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. आता इथे आपण जेव्हा म्हणतो की संदेह निवारण किंवा वेदनामुक्त कामासाठी, म्हणजे आता खरं म्हणजे हे थोडंसं अवघड असं रूपांतरण इथे होतंय की वेदनामुक्त काम का बरं. तर जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा सगळ्या लोकांना एकत्र घेऊन किंवा आपल्या सहकाऱ्यांना एकत्र घेऊन जेव्हा आपण काम किंवा यशासाठी झगडत असतो तेव्हा या संप्रेषणासंदर्भात बोलणं हे फार महत्वाचं ठरतं. आता इथे आपल्याला कर्मचाऱ्यांची लॉयल्टी म्हणजेच एकनिष्ठा मिळवण्यासाठी किंवा त्यांना मोटिवेट करण्यासाठी म्हणजे प्रेरणा देण्यासाठी ही संप्रेषण हे अतिशय महत्वाचं हे आपल्याला ठरत असतं. आता पुढचं थोडंसं छोटंसं उदाहरण घेऊया, कारण फक्त थेअरी जर आपण किंवा फक्त शास्त्रीय अभ्यास केला तर हा विषय कदाचित आपण नीट मांडू शकणार नाही. म्हणून एक छोटं उदाहरण आपण ते बघतोय. जर इथे तुम्ही कथकली नर्तकाला इथे जर बघू शकत असाल तर कथकली नर्तक हा संप्रेषणाचं अतिशय प्रभावी आणि उत्तम उदाहरण मी इथे देऊ शकते. म्हणजे बघा, एक फक्त चेहरा आणि काही हालचालींमधून आणि नृत्याच्या विशिष्ट प्रकारातून इतके सुंदर हावभाव केलेले असतात किंवा इतके प्रभावी इफेक्टिव्ह असे हावभाव केलेले असतात की त्याच्यातून आपल्याला राग, लोभ आणि भीती, आनंद, सहानुभूती, मत्सर या सगळ्या भावना ह्या कळू शकतात. आता बघा, डोळ्यांच्या हालचालींवरून, चेहऱ्याच्या हालचालींवरून किंवा हावभावांवरून, त्याचप्रमाणे आपण असं म्हणू शकतो की पूर्ण संगीताच्या लयीनुसार सुद्धा आपल्याला ह्या सर्व भावनांना व्यक्त करण्याचा एक मार्ग इथे हा दिसू शकतो. अर्थातच बालभारतीने आपल्याला हे सुंदर उदाहरण इथे देण्यासाठी मदत केलेली आहे.
आता जर इथे तुम्ही चेहरे इथे बघत असाल तर हे अशाब्दिक संप्रेषणाचं खूप चांगलं उदाहरण आहे. म्हणजे एकाच चेहऱ्यामध्ये फक्त भुवया आणि डोळे आणि त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील हास्य या सगळ्या भागांमध्ये जर फरक पडत गेला तर अभाषिक किंवा ज्याला म्हणतात अशाब्दिक अभाषिक अशा पद्धतीचं जे संप्रेषण आहे ते प्रभावीरित्या आपण निश्चितच मांडू शकतो किंवा बघू शकतो इथे. आता यामध्ये जर आपण आपल्या पुस्तिकेचा विचार केला तर इथे काय काय बरं अभ्यास केलेला आहे. तर ते म्हणतात की जेव्हा आपण कार्य बघतो संप्रेषणाची तेव्हा एक एक्सप्रेशन म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा इथे भाग मिळतो आणि हे खूप महत्वाचं असतं ऑर्गनायझेशनसाठी किंवा संघटनेसाठी. म्हणजे कर्मचारी त्यांच्या स्वतःच्या भावना त्यांच्या मनात आलेले विचार हे व्यवस्थापनापर्यंत तर पोहोचवू शकतातच, त्यांच्या मित्रमैत्रिणींपर्यंत किंवा इतर कर्मचाऱ्यांपर्यंतही पोहोचवू शकतात. आणि जर त्यांना काही सामाजिकरित्या किंवा सांस्कृतिकरित्या काही दुखावणाऱ्या गोष्टी असतील किंवा त्रास देणाऱ्या गोष्टी असतील तर त्याच्यातनं मुक्तता मिळण्यासाठी इथे आपल्याला उपयोग झालेला दिसून येतो. आता काही जे प्रोफेशन्स आहेत किंवा ज्याला म्हणतात काही जे व्यवसाय आहेत ते तर फक्त या भावनांच्या व्यक्त करण्याच्या मार्गावरच अवलंबून असतात बरं का. म्हणजे बघा वकील किंवा टेलिफोन ऑपरेटर्स किंवा ज्याला म्हणता येईल आपल्याला बॅक ऑफिस सपोर्ट बीपीओ जे असतात त्यांच्यामधले कर्मचारी किंवा कस्टमर केअरचे कर्मचारी किंवा अगदी तुम्ही म्हटलं तर हॉस्पिटॅलिटी म्हणजे वेगवेगळ्या 5 स्टार हॉटेल्स मधले कर्मचारी, फ्लाईट अटेंडंट्स किंवा विमानातील पूर्ण संबंध समूह कर्मचाऱ्यांचा या सगळ्यांना ग्राहकांची सतत आणि एका विशिष्ट पद्धतीने संप्रेषण चालणं हे महत्वाचं असतं. आणि हे सगळं खूप म्हणजे हा सगळा खूप प्राथमिक विचार आहे जेव्हा आपण सामाजिक दृष्टिकोनातून संप्रेषणाचा कार्यालयीन व्यवसाय वृद्धीसाठी मांडणी करत असतो किंवा त्याचा उपयोग बघत असतो. म्हणजे बघा भावना व्यक्त करण्यासाठी संप्रेषणाचा अभ्यास मानसशास्त्रज्ञांनी फार मोठ्या प्रमाणात केलाय, पण आपण त्याचा उपयोग हा व्यवसायाच्या वृद्धीसाठी कसा करून घेणार आहोत त्याचा हा भाग आपल्याला ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये निश्चितच दिसून येतो. आता म्हणजे आपण थोडक्यात महत्व बघतोय प्रभावी संप्रेषणाचे. पहिला भाग झाला वर्तन आणि मानसिकता बदलण्यासाठी, म्हणजे सगळ्यांच्या वागण्याचे प्रकार आणि विचार करण्याची प्रक्रिया जर आपल्याला थोडीशी बदलून एकसारखी करायची असेल तर त्यासाठी संप्रेषण किंवा संवाद हा फार चांगल्यारित्या उपयोगी पडू शकतो. दुसरा भाग झाला की नेतृत्व किंवा प्रभावीपणे पुढाकार घेण्याची जी वृत्ती असते ती जर आपल्याला डेव्हलप करायची असेल किंवा ती जर आपल्याला पुढे मांडायची असेल तर संप्रेषणाचा फार मोठा उपयोग झालेला सगळीकडेच आपल्याला दिसून येतो. काही आंतरवैयक्तिक संबंध असतात ते उत्तम राहण्यासाठी प्रभावी संप्रेषण हे अत्यावश्यक असतं. आणि म्हणून इथे असं म्हणलंय की जेव्हा चतुर संप्रेषणासाठी किंवा अतिशय क्लेव्हर ज्याला म्हणता येईल किंवा एक प्रभावी किंवा एक विशिष्ट पद्धतीने ध्येयपूर्तीसाठी केलेलं जे संप्रेषण असतं त्याचा जर आपण विचार केला तर तो हेतुपुरस्सरही असू शकतं किंवा अगदी अचानकपणे किंवा निर्हेतुकपणे साधलेलं संप्रेषणही इथे असू शकतं. आता आपल्या वर्तनात किंवा आपल्या संप्रेषणामध्ये आपल्या संवादामध्ये जर काही फेरफार केले तर त्यामध्ये आपल्याला किंवा त्यामुळे आपल्याला काही विशिष्ट पद्धतीचा रिझल्ट किंवा विशिष्ट पद्धतीचा आपल्याला त्याचा उपयोग झालेला हा व्यवस्थापनात निश्चित दिसून येतो. म्हणजे बघा जेव्हा संप्रेषण चालायचं असतं तेव्हा जपानी लोक मोठ्यांशी बोलताना व्यवस्थापनाशी बोलताना किंवा ज्याला एल्डरली किंवा मोठी माणसं मोठ्या व्यक्ती कर्मचारी वर्गातल्या त्यांच्याशी बोलताना सुद्धा अतिशय आदराने खाली वाकून असं हे संभाषण किंवा असं संवाद साधताना आपल्याला अजूनही दिसून येतो. आणि या उलट जर तुम्ही संप्रेषणाचा उपयोग अमेरिकन किंवा अमेरिकेतील व्यवसायांमध्ये बघितलात तर तिथे एकमेकांना आदरयुक्त हाक मारण्यासाठी सुद्धा असा पाठिंबा मिळत नाही कर्मचाऱ्यांकडून असं आपल्याला दिसेल.
म्हणजे आपल्या वरिष्ठांना सुद्धा आपल्या पहिल्या नावाने किंवा त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारण्याची पद्धत ही अमेरिकन संस्कृतीमध्ये जास्त आहे, तर त्यांना अतिशय आदर देण्याची संप्रेषणातली पद्धत ही जपानी लोकांमध्ये रूढ झालेली आपल्याला दिसते. उद्धटपणा हा आपल्याला काही युरोपियन देशांच्या संवाद साधण्याच्या किंवा संप्रेषणाच्या पद्धतीमध्ये दिसतो बरं का. आणि जर तुम्ही बघितलं तर उद्धटपणा हा अजिबात सहन केला जात नाही जपानी संप्रेषण पद्धतीमध्ये. म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या सांस्कृतिक त्याचे आयाम आहेत, तेही अभ्यासणं आपल्याला मनोरंजक ठरू शकतं. आता चतुर संप्रेषणासाठी जर आपण फेरफार करत असू, त्याच्यातनं एखादं विशिष्ट काम आपल्याला किंवा विशिष्ट भावना आपल्याला उद्दीपित करायची असेल, तर एका विशिष्ट पद्धतीने त्या संप्रेषणाकडे बघणं आणि त्याचा वापर करणं आपल्याला इथे शक्य होतं. आता जेव्हा आपण फंक्शन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणतो किंवा ज्याला म्हणता येईल की संप्रेषणाची कार्य असं म्हणता येईल इथे, तर त्यामध्ये पहिलं आहे ते निश्चितच आपण जसं म्हणलं की विचार व्यक्त करता येईल, ग्राहकांची हितगुज साधता येईल, त्यांच्या समजा ते नाराज असतील तर त्याची कारणं आपल्याला त्यांच्याकडनं विचारून घेता येतील संप्रेषणामुळे. आणि म्हणूनच तुम्ही कितीतरी ठिकाणी बघितलं असेल की एक फीडबॅक किंवा प्रतिसाद देण्याची जी पद्धत असते ती आपल्याला दिली जाते किंवा त्याचा एक फॉर्म आपल्याकडे पाठवला जातो आणि सांगितलं जातं की तुम्ही काहीही कुठल्याही प्रकारचा अनुभव तुम्ही आम्हाला सांगू इच्छित असाल तर नक्की जरूर तो शेअर करा किंवा आम्हाला सांगा. आम्ही निश्चितच त्यामधून पुढे जाण्यासाठी किंवा एक चांगल्या योग्य प्रकारचा व्यवसाय वृद्धीसाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकू. दुसरा जो भाग आहे तो काही व्यवसायातले किंवा कार्यालयीन जे नियम असतात, त्याच्या अटी असतात, त्याचे कायदे असतात, ते कळवून घेण्यासाठी. म्हणजे प्रत्येक कार्यालयामध्ये काही गोष्टी या अलिखित स्वरूपात कम्युनिकेट केल्या जातात किंवा संप्रेषणामार्फत पोहोचवल्या जातात. एखाद्या पूर्ण आता समजा महाविद्यालयाचीच आपण एखाद्या गोष्ट घेऊया की एखाद्या शिक्षिकेनी पूर्ण साडी नेसणं अपेक्षित असेल आणि ती जर वेगळ्या पद्धतीचे कपडे घालून आली तर तिला दिल्या जाणाऱ्या अशाब्दिक ज्या अटी आहेत त्या सांगितल्या जातात नुसत्या नजरेतून किंवा नुसत्या न बोलता आपण त्याला म्हणू शकू. तर अशा पद्धतीचं जे नियंत्रण आहे मग ते कुठल्याही प्रकारचं असू दे, वेशभूषेवर असू दे, वर्तनावर असू दे, एखादी गोष्ट छोटीशीच असेल समजा ती मोडली तर त्याबद्दल आईचं रागवणं असू दे मुलाला, किंवा अगदी हॅलो असं म्हणताना जेव्हा आजी नातवाला फोन करते तेव्हा त्याच्यातला गोडवा असू दे किंवा तोच हॅलो अशा पद्धतीने जर बदलणारा असेल भाग तर तो असू दे. म्हणजे त्याबद्दलचा विचार, त्याबद्दलच्या भावना, त्याबद्दलच्या अभिप्रेरणा या सगळ्या आपण ह्या संप्रेषणातून ह्या व्यक्त करू शकतो. म्हणजेच आवाजाचा पोत, आवाजातला गोडवा, हास्य या सगळ्या गोष्टी आपल्याला काही ना काही सांगत असतात, माहिती देत असतात, त्याच्याबद्दलचं जास्त आपल्याला आकलन हे घडवून आणत असतात. आता जर ह्याच्या पुढे विचार केला तर असतो समन्वयाचा. म्हणजे नियंत्रणाच्या आधी आपण समन्वय हा अभ्यास करणं इथे गरजेचं आहे. नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धती, उत्पादनाच्या नवीन पद्धती आपल्याला कर्मचाऱ्यांना सांगाव्या लागतात, कारण त्याच्याशिवाय त्याचं ज्ञान त्यांना मिळणार नाही, त्यांना एक ओढ वाटणार नाही आपल्या नवीन तंत्रज्ञान शिकण्याची. आणि काही वेळा उत्पादनाचं जे जीवनचक्र असतं तेही समजून घेऊन त्याप्रमाणे काही बदल हे घडवून आणावे लागतात. आणि या सगळ्यासाठी संप्रेषणाची फारच मोठी मदत आपल्याला नेहमी होत असते. आता ह्याबद्दल आपण थोडीशी चर्चा आधी केलेली आहे की समस्या निवारणासाठी किंवा तंटामुक्त कार्यालयीन वातावरण आपल्याला जर तयार करायचं असेल तर त्यामध्येही आपल्याला याची फारच मदत होते. आता जेव्हा आपण संप्रेषणाची प्रक्रिया ही अभ्यासतो तेव्हा ही एक उभयमार्गी म्हणजे दोन्हीकडून आपल्याला दिसणारी अशी प्रक्रिया असं म्हणता येईल. आणि म्हणूनच दोन किंवा अधिक व्यक्तींच्या परस्पर संबंधांना अर्थ देणारी प्रक्रिया असं मी या भागाच्या सुरुवातीला संप्रेषणाबद्दल बोलताना म्हणलेलंच आहे. आता यामध्ये जर तुम्ही या डायग्रामचा किंवा चित्राचा अभ्यास केला तर इथे 3 वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला चित्रात आकार दिसू शकतात. जर तुम्ही बघितला तर पहिला आहे तो आहे चॅनल किंवा माध्यमाचा, जो तुम्हाला निळ्या रंगात दिसत असेल. जर तुम्ही चॉकलेटी किंवा करडा रंग बघितला तिथे तर त्यामध्ये आपल्याला प्रेषक
आणि ग्रहणकर्ता असे दोन भाग दिसतात. आणि जर तुम्ही आणखीन बघितला त्रिकोणाचा भाग तर तिथे एक नॉईज किंवा त्याच्यामध्ये येणारे अडथळे असाही भाग आपल्याला इथे दिसू शकतो. म्हणजे बघा की संबंध जो प्रेषक आहे त्या प्रेषकापासून ग्रहणकर्त्यापर्यंत एक संदेश वहन होणं हे अतिशय गरजेचं असतं आणि त्यामध्ये काही अडथळे येऊ शकतात आणि हे पूर्ण होण्यासाठी किंवा हे संदेश वहन पूर्णपणे नीट प्रक्रिया ही पूर्ण होण्यासाठी हे माध्यम गरजेचं असतं असं आपण इथे म्हणू शकतो. आता इथे तुम्हाला हे चित्र नीट दिसत असेल, आपल्या पुस्तिकेतलंच हे चित्र आहे. इथे तुम्ही बघताय की एक चॅनल आहे एन्कोडिंग डिकोडिंग, म्हणजे एक पूर्ण जो मेसेज आहे किंवा एक पूर्ण माहिती जी आहे त्याचा अर्थ समजावून घेणे, म्हणजे जो प्रसारित करताना किंवा त्याचं वहन करताना त्याचा अर्थ समजावून घेण्यालाही तितकंच महत्व इथं दिले गेलेलं आहे. आता प्रेषक जेव्हा बोलत असतो किंवा जे माहितीचं प्रसारण करत असतो तेव्हा शब्द, त्यांचा क्रम, त्यांचा वेग, आवाजाचा पोत या सगळ्याचा इथे फरक पडत असतो किंवा या सगळ्यामुळे आपल्याला इथे फरक जाणवत असतो. आता प्रसंकेतन म्हणजे इनकोडिंग डिकोडिंग ज्याला म्हणतात तिथे, तर सांकेतिक स्वरूपात रूपांतरण करणे एखाद्या माहितीचं, या गोष्टीला इथे खूप महत्व दिलं गेलेलं आहे. म्हणजे प्रसंकेतन करणं हे आवश्यक असतं प्रभावी संप्रेषणासाठी. ग्रहणकर्ता जेव्हा स्वतःच्या अर्थबोधानुसार ती माहिती समजून घेतो त्याची ही इथे नितांत आवश्यकता आपल्याला निश्चितच भासते. म्हणजे बघा या प्रत्येकाबद्दल आपल्याला छोटे प्रश्नही विचारले जाऊ शकतात किंवा पूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्याचा एक मोठा प्रश्नही आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये निश्चित दिसून येतो. आता यावर काय काय गोष्टी किंवा कुठले कुठले घटक हे कार्य करत असतात याच्याबद्दलचा विचार आपल्या पुस्तिकेत निश्चितच केले गेलेला आहे. आता हे बघताना ही एक प्रचंड क्लिष्ट किंवा गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. काही संदर्भ आपलं अर्थ किंवा आपल्याला एखादी गोष्ट समजून घेताना हे बदलत असतात. जसं काही शारीरिक व्याधी असतील किंवा मानसिक तुमची परिस्थिती नसेल एखादी गोष्ट समजून घेण्याची, किंवा सामाजिक काही बदल तिथे घडलेले असेल, सांस्कृतिक त्याला काही अर्थ असेल एखाद्या गोष्टीला, किंवा ऐतिहासिक ज्याला म्हणतात बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी असेल एखाद्या गोष्टीला, तर या अशा या संदर्भांमुळेही आपलं संप्रेषण हे अतिशय गुंतागुंतीचं किंवा फरक पाडणारं, बदल करणारं असं असू शकतं. म्हणजे प्रेषकांनी तर माहितीचे दळणवळण करण्यासाठी एक संदेश दिलेला आहे, मात्र या संदर्भांमुळे त्याचा अर्थ जेव्हा ग्रहणकर्त्यापर्यंत पोचतो तेव्हा तो बदललेला आहे असंही आपल्याला दिसून येऊ शकतं. जेव्हा संभाषणात सहभागी होणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या गुणधर्मांवरही ते तेवढंच निश्चितच अवलंबून असतं. म्हणजे त्यांचे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म, त्यांचे व्यक्तिमत्व, एखादा खूप बोलणारा मनुष्य असेल तर तो पटकन परत आपल्याला ते एखादी गोष्ट सांगू शकतो, मात्र दुसरा एखादा जर शांत असेल, एकटं राहायला त्याला आवडत असेल तर त्या व्यक्तिमत्वानुसार सुद्धा संप्रेषणाची प्रक्रिया ही बदलू शकते. भावनिक शैली आहे, काही लोकांना आपल्या भावना व्यक्त करायला आवडत नाही तर काहींना ते व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही असंही म्हणता येईल. तर त्यांचं असलेलं ज्ञान, त्यांचे वेगवेगळे अनुभव, त्यांची कौशल्य या सगळ्यांचाच परिणाम हा संप्रेषणावर सतत होत असतो. प्रत्येक संस्कृतीत काही संदेशांचे अर्थ असतात, त्यांची चिन्ह असतात आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा अभ्यास हा अपेक्षित असतो. आता जेव्हा माध्यम आपण म्हणतो तर ही माध्यम म्हणजे काय हो, फक्त डिजिटल माध्यम का, की झूम मीटिंग आहे किंवा टीम्स मीटिंग आहे किंवा आपल्यासारखा युट्यूब प्लॅटफॉर्म आहे, तर नाही. तर काही संवेदी आहेत, काही आवाज वेगवेगळे आपल्याला ऐकू येत असतात, काही बाह्य उद्दीपक असतात किंवा आपल्या मनात सुद्धा काही आपण विचार करत असतो किंवा एखाद्या शब्दाचा विशिष्ट अर्थ आपल्याला अपेक्षित असतो आणि तोच आपण गृहीत धरून एखाद्या संदेशाचा किंवा एखाद्या संप्रेषणाचा अर्थ हा आपण लावत असतो. या सगळ्याचा विचार आपल्याला संप्रेषणाची प्रक्रिया अभ्यासताना हा करावाच लागतो. आता जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीचा विचार परीक्षेच्या दृष्टिकोनातून करतोय तेव्हा या 5 मोठ्या शब्दांना म्हणजे संदर्भ किंवा संभाषणात सहभागी होणाऱ्या व्यक्तींचा स्थान आणि गुणधर्माचा अभ्यास, तसेच संदेश, माध्यमे वेगवेगळी,
किंवा प्रत्यारोहण किंवा ज्याला म्हणतात ज्याचा अन्वय अर्थ लावण्याची क्रिया, या सगळ्यांना आपण इथे निश्चितच लक्षात ठेवूया. आता जर आपण संप्रेषणाचे प्रकार असं बघायला गेलो तर आपल्या पुस्तिकेत काही विशिष्ट पद्धतीने हे संप्रेषणाचे प्रकार हे सांगितले गेलेले आहेत. आता त्याच्यातला पहिला भाग जो आहे तो आहे शाब्दिक अशाब्दिकतेचा. म्हणजे शाब्दिक संप्रेषणामध्ये हे तोंडी किंवा लेखी पद्धतीने हे संप्रेषण होत असतं असं आपण म्हणू शकतो. आता यामध्ये जेव्हा आपण वर्बल नॉन वर्बल असं म्हणतोय तेव्हा तुम्हाला इथे चित्रातही दिसत असेल. यामध्ये तुम्ही असं बघू शकता की तोंडी जे बोललं गेलेले आहे ते शाब्दिक संप्रेषण आपण इथे म्हणू शकतो. त्याचप्रमाणे अशाब्दिक म्हणजे न बोलता हातवाऱ्यांनी, हावभावांनी किंवा काही जेस्चर्स म्हणजे हातवाऱ्यांनी अशा पद्धतीने जर काही माहितीचं दळणवळण केलेलं असेल तर त्यामध्ये नॉन व्हर्बल किंवा अशाब्दिक पद्धतीच्या संप्रेषणाचा हा सहभाग होतो. यामध्ये बॉडी जेस्चर्स म्हणजे शारीरिक बोली किंवा खुणा किंवा हावभाव या सगळ्यांचा इथे निश्चितच समावेश होतो. आता याची काही उदाहरणं आपण पुढची 2 मिनिटं इथे निश्चित बघूया. आता पहिला भाग जो आहे तुम्हाला इथे दिसत असेल तर हे पहिलं चित्र आपल्याला दिसतंय की 2 खूप चांगले मित्र आहेत परंतु एक दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून निघून जातोय. आता दुर्लक्ष करणे हा संप्रेषणाचा फार मोठा भाग आहे. एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत असताना तुम्ही त्याच्याकडे न बघणं आणि आपलं काम चालू ठेवणं हाही एक थोडासा नकारात्मक त्याकडे झुकणाऱ्या संप्रेषणाचा भाग असू शकतो. म्हणजे काही गोष्टी टाळण्यासाठी किंवा काही विशिष्ट पद्धतींनी संवाद साधताना किंवा काही विशिष्ट पद्धतींनी संप्रेषण पूर्ण करताना आपल्याला अशा पद्धतीच्या नकारात्मक संवादालाही सामोरं जावं लागू शकतं. आता यामुळे होतं काय, आता हीच पद्धती किंवा अशा पद्धतीचं संप्रेषण आपल्याला कार्यालयीन ठिकाणी जर दिसलं तर एकत्रित म्हणजे समूहासाठी काम करून ध्येयपूर्ती करून नफा मिळवणं थोडं अवघड जातं. सोपी गोष्ट लक्षात घ्या, व्यवस्थापकांनी किंवा मॅनेजरनी सांगितलेली गोष्ट जर कर्मचाऱ्यांनी ऐकली नाही, दुर्लक्ष केलं तर काय बरं होईल. योग्य त्या गोष्टी आपल्याला पूर्ण करता येणार नाहीत आणि तेही दिलेल्या वेळेत तर मुळीच नाही. आता असेही कर्मचारी आपल्याला दिसतात बरं का. म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी स्वतःच जे म्हणतोय तेच खरं करणारे कर्मचारी दुसऱ्याला असं बोली करू शकतात किंवा त्यांचं संप्रेषण हे दुसऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतं. आता अशा पद्धतीचा संवाद साधणं हे कर्मचारी वर्गामध्ये खूपच सहजरित्या आपल्याला बघता येतं आणि एकमेकांमध्ये समस्या निर्माण होण्याचं मुख्य कारण अशा काही व्यक्तिमत्वांवर आपल्याला ते म्हणजे आपण असं मांडू शकतो. आपण जर इथे पुढे बघितलं तर तिसरा भाग असतो तो माघार घेण्याचा. म्हणजे नकोच, मला काही करायचंच नाही, मला मी निघून जातो, आय गिव्ह अप, आय क्विट, अशा पद्धतीचं जे एक्सप्रेशन आहे किंवा अशा पद्धतीचं जे संप्रेषण आहे त्यामध्ये त्या व्यक्तीने हार मानलेली आपल्याला दिसू शकते. आता यामध्ये काय थोडासा आपल्याला भाग निर्माण करता येईल की संप्रेषण जर शाब्दिक अशाब्दिक दोन्ही पद्धतीने जर आपण तडजोड करण्याच्या पद्धतीपर्यंत पोहोचू शकलो तर कार्यालयीन संप्रेषणामध्ये ही एक फार मोठी स्टेप किंवा ही फार मोठी पायरी असं म्हणता येईल. म्हणजे दोघांचाही भावनांना इथे व्यक्त करणं स्वाभाविक आहे परंतु त्याच्यातून समस्या निर्माण न करता पुढे जाणं, त्याच्यावरती एखादं सोल्युशन किंवा त्याच्यावरती एखादं उत्तर मिळवणं हे इथे गरजेचं असतं. म्हणजे दोघांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या विचार करण्याच्या शैलीचा आदर करणं हेही इथे दिसून येतं. आता जर इथे बघितलं तर आपल्याला अजून एक इथे भाग दिसतो तो आहे विन विन सिच्युएशनचा किंवा दोघांचं हित. आता जर इथे बघितलं तर ह्या दोघांच्या शारीरिक बोलीवरूनही आपण एकमेकांना मदत करूया अशा भागाचा इथे थोडासा प्रभाव आपल्याला दिसून येतो. म्हणजे बघा, हे वेगवेगळ्या पद्धतीचं जे संप्रेषण आहे, ह्या पद्धतीचं संप्रेषण जर आपल्याला कार्यालयीन ठिकाणी जर व्यक्त करावं लागत असेल तर त्या पद्धतीचा उपयोग कार्यालयीन वृद्धीसाठी किंवा व्यावसायिक वृद्धीसाठी आपल्याला कसा त्याचा लाभ करून घेता येईल किंवा मिळवता येईल याच्यावर हे अवलंबून आहे. आता याच्याबद्दल थोडंसं पुढे जाऊन बघितलं तर आपल्याला
एक छोटंसं इलस्ट्रेशन बालभारतीमध्ये दिलेलं आहे. आता अशा प्रकारची देहबोली जर असेल आपल्या मित्रमैत्रिणींची किंवा आपल्या वरिष्ठांची किंवा आपल्या सहकार्यांची किंवा कार्यालयीन ठिकाणी, की बोट दाखवून एकमेकांविषयी काही बोलले गेले असतील किंवा बोलणं होत असेल किंवा काही इशारे, हावभाव किंवा त्यांच्यामध्ये काही गप्पा गोष्टी, हसणं, खिदळणं मात्र एका व्यक्तीला वेगळं ठेवलं गेलेलं असेल, आता ह्या संप्रेषणाचा अर्थ कसा बरं घेतला जाईल? बघा, ती व्यक्ती निश्चितच दुःखी होईल. आनंद होण्यासारखं तर इथे काही नाहीच आहे. एकटं पाडलंय त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीला हे नक्की समजतंय की काही ना काहीतरी आपल्या विरुद्ध बोललं जातंय किंवा अशा संप्रेषणातून मग ते शाब्दिक असू दे किंवा अशाब्दिक असू दे, हे दुःख कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचत असतं. आणि आपल्या पुस्तिकेत याची एक खूप छान गोष्ट अशी लिहिलेली आहे, तुम्ही जरूर वाचा, की पिअर प्रेशर किंवा आपल्या समवयीन लोकांच्या वागण्याच्या प्रवृत्तीमुळे आपल्यावर, त्यांच्या संप्रेषणामुळे आपल्यावर एक दबाव पडतो की आपणही तसंच बोलावं, तसंच वागावं, त्याच पद्धतीची विचारशैली किंवा जीवनशैली ही आपण अंगीकारावी असं इथे अपेक्षित असलेलं दिसून येतं. तर ह्या सगळ्याचा विचार आपण किती करावा, त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर किती पाडून घ्यावा, हे निश्चितच आपल्यावर आहे. परंतु आपण जर एकमेकांना मदत करत असू तर निश्चितच तशा पद्धतीच्या संप्रेषणामुळे आपल्याला आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीवही निश्चित पुढे नेता येईल आणि आपल्या व्यावसायिक नफ्यासाठीही त्याचा उपयोग करून घेता येईल. आता इथे जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा संप्रेषण आणि व्यावसायिक संघटना असा हा मोठा विचार आहे. म्हणजे यामध्ये व्यवस्थापनाला चांगलं संप्रेषण करता येणं हे महत्वाचं आहेच, परंतु कर्मचाऱ्यांशी संप्रेषण साधून त्यांच्या समस्यांचं आकलन आणि निवारण हे जर आपण साध्य करू शकलो तर ते आनंदी कर्मचारी आपल्याला ग्राहक संतुष्ट करण्यासाठी किंवा ग्राहक हितासाठी हे फार उपयोगी पडत असतात. आता यामध्ये जसं मी आधीही म्हटलं की मानव संसाधन आराखडा आणि विकास म्हणजे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट याच्यासाठी संप्रेषणाचा खूप मोठा उपयोग हा आजच्या संबंध जगात हा मोठ्या प्रमाणात केला जातोय. त्याचप्रमाणे ऍडव्हर्टायझिंग किंवा ज्याला विज्ञापन असं म्हणलंय किंवा मार्केटिंग ज्याला विपणन असं म्हणलंय, यामध्येही ते तितकंच उपयोगी पडतंय. म्हणजे प्रत्येक माध्यमामध्ये डिजिटल असू दे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असू दे, OTTचे किंवा टीव्ही असू दे, सिनेमा असू दे, वर्तमानपत्र असू दे, मासिक, रेडिओ किंवा कुठल्याही प्रकारचं पोस्टर, फ्लायर किंवा इतरही वेगळं काही, या सगळ्यामध्ये किंवा या सगळ्यांचा आपल्याला जो फायदा होणार आहे तो व्यावसायिक संघटनांनी निश्चितच करून घेणं हा अपेक्षित आहे. आणि जर आपल्याला संप्रेषणाची पूर्ण प्रक्रिया कळली तर त्याच्यात येणारे अडथळे आपण त्यांचं त्या अडथळ्यांचं निवारण करून किंवा त्यांना लांब ठेवून हे यशप्राप्तीसाठी पुढे जाण्यासाठी आपल्याला खूप उपयोगी पडत असतात. म्हणजेच सोशल मीडिया असू दे किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असू दे, कुठल्याही पद्धतीने जर आपण आपल्या ग्राहकांपर्यंत, आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत, आपल्या फिनान्शियल सपोर्टर्स किंवा ज्याला म्हणता येईल वित्तीय मदत देणाऱ्या सगळ्या संघटनांपर्यंत जर आपण पोहोचू शकत असू तर व्यावसायिकरित्या हे खूपच यशदायी ठरतं किंवा आपल्याला पुढे जाण्यास किंवा वृद्धीसाठी हे फरक पाडू शकतं. आजच्या या भागात आपण फक्त काही मूलभूत संकल्पना आणि त्याही व्यवसायाच्या दृष्टीतून म्हणजे संप्रेषणाच्या मूलभूत संकल्पना व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण बघितल्या. म्हणजे आपण व्याख्या बघितल्या, संकल्पना बघितल्या, काही कार्य संप्रेषणाची ते बघितली आणि फक्त एकच थोडीशी प्रक्रिया किंवा त्याचं चित्र म्हणजे रूपांतरण जिथे आपण एक प्रेषक, संदेश आणि त्याचा ग्रहण करता याच्याबद्दलची थोडीशी माहिती आज आपण घेतली. आणि माझं हे मी खूप आभारी आहे. परत भेटू पुढच्या भागात पुढच्या वेळी. धन्यवाद.